नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एक बेसिक बघणार आहोत लॉज ऑफ एक्सपोनंट्स, जे की आपल्याला फ्रिक्वेंटली पॉवरची जर ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण वापरतो. फर्स्ट आहे a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n असं असेल तर काय करायचं, म्हणजे बेस सेम आहे आणि दोघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय होते ऍडिशन, म्हणजेच a टू द पॉवर m प्लस n. तर एक्झाम्पल काय असेल सर, तर एक्झाम्पल बघा. सपोज 2 टू द पॉवर 4 इंटू 2 टू द पॉवर 6, म्हणजे बेस सेम आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय करायची ऍडिशन, 2 टू द पॉवर 4 प्लस 6 10. सेकंड, सेम बेस सेम आहे आणि दोघांमध्ये जर डिव्हिजन असेल तर पॉवरची काय होईल सबट्रॅक्शन, a मायनस n. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 4, तर बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, तर पॉवरची काय होईल सबट्रॅक्शन, 6 मायनस 4 2. थर्ड, सपोज a टू द पॉवर m टू द पॉवर n, म्हणजे पॉवरचा पॉवर असेल तर पॉवरची काय होते मल्टिप्लिकेशन. सपोज 2 टू द पॉवर 3 टू द पॉवर 4 असा असेल तर पॉवरची काय होईल मल्टिप्लिकेशन, 3 4 12 टू द पॉवर 12. अगेन फोर्थ वन, a टू द पॉवर 0 काय असतो 1 असतो. फिफ्थ, a टू द पॉवर a बाय b होल ब्रॅकेट पॉवर टू द m असेल तर a चा पॉवर m and b चा पॉवर m. पुन्हा a टू द पॉवर m असेल तर हा जर डिनॉमिनेटर मध्ये गेला तर काय होतो निगेटिव्ह होतो. आणि लास्ट वन, जर a टू द पॉवर m इंटू b टू द पॉवर m असेल, म्हणजे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे बट पॉवर सेम असेल आणि बेस इज डिफरंट, तर बेसचे काय होती मल्टिप्लिकेशन a इंटू b टू द पॉवर m. तर हे झालं बेसिक. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.